देशभरातल्या 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून 2,000 रुपये जमा होणार आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 16,000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे। खात्यात निधी जमा झाल्याचा मेसेज न आल्यास पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन पैसे जमा झाले की नाही याची माहिती मिळणार आहे। तर अखेर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 21 हप्ता कधीपर्यंत जमा होणार याची मोठी अपडेट आलेली आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती किती रक्कम वाटप होणार याची मोठी अपडेट आलेली आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या या चॅनलवरती सर्वात आधी पाहायला मिळतात। तर कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आलेली आहे। छठ पूजेनंतर पीएम किसानचा 21 हप्ता वाटप होणार आहे। जाणून घ्या सर्वात मोठी अपडेट। काही राज्यांमधील शेतकरी अजूनही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 21 हप्त्याची वाट पाहत आहेत। 21 हप्त्याच्या आगमन तारखेबाबत एक मोठी अपडेट निघून आलेली आहे। ती अपडेट आपण लागलीच जाणून घेऊया, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000ची आर्थिक मदत दिली जाते। तेही त्यांच्या थेट बँकेत 2,000 रुपये जमा केलेले जातात। अलीकडच्या अपडेटनुसार शेतकऱ्यांना या योजनेचा 21 हप्ता नोव्हेंबर 2025च्या पहिल्या आठवड्यात छठ पूजेनंतर मिळण्याची अपेक्षा आहे। तथापि अद्याप याची अधिकृत माहिती आलेली नाही। सूत्रांच्या मते देयक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे। पुढील 2,000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच दिला जाणार आहे। पूर्वीच्या अहवालांमध्ये दिवाळीच्या आसपास ही रक्कम देण्याचा अंदाज होता, परंतु आता नोव्हेंबरच्या सुरुवातीला हा हप्ता जारी केला जाऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 21 हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा 2-4 दिवसात तुमच्या खात्यात वाटप होणार आहे। आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, सरकारने दिवाळी तर गोड केलेली नाही, परंतु तुम्हाला 2,000 रुपये आता 2-4 दिवसात देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 21 हप्ता तुमच्या खात्यामध्ये 2-4 दिवसात येणार आहे। तर तुम्हाला काय करण्याची गरज आहे पीएम किसानचा 21 हप्ता मिळवण्यासाठी, तर ते आपण पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीएम किसानचा 21 हप्ता पाहिजे असेल तर ई-केवायसी करायची गरज आहे। जर शेतकरी मित्रांनो तुम्ही ई-केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला पीएम किसानचा 21 हप्ता दिला जाणार नाही। ई-केवायसी करणे गरजेचे आहे। पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी सरकारने सर्व पीएम किसान लाभार्थ्यांसाठी आधार ई-केवायसी अनिवार्य केले आहे। ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नाही त्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही। जर एखाद्या शेतकऱ्याची ई-केवायसी पूर्ण झालेली नसेल तर शेतकऱ्यांचा हप्ता थांबवू शकतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली नसेल तर पीएम किसान ॲपवर किंवा CSC सेंटरवर जाऊन तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्या, तरच तुमच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 21 हप्ता वाटप केला जाऊ शकतो। जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढील पीएम किसानच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।